नमस्कार, मी मनाली. माय नेम इज 2010 मध्ये आज आपण वेध घेणार आहोत या संपूर्ण वर्षात मनोरंजन विश्वात घडलेल्या घडामोडींचा. तर सुरुवात करूया मराठी सिनेमांपासून. या वर्षाची सुरुवात मराठी सिनेमाने नटरंग सारख्या या सुपरहिट सिनेमाने केली आहे आणि हे वर्ष एखाद्याच्या आयुष्यात अप्सरा यावी त्याप्रमाणेच मराठी सिने इंडस्ट्रीला परत एकदा सुवर्ण योगात घेऊन गेलं. वर्षाच्या अखेरीस एकाच आठवड्यात 4 सिनेमे रिलीज करणाऱ्या मराठी सिने इंडस्ट्रीचा या वर्षातला एक आढावा घेऊया. एक जानेवारी रोजी रिलीज होणारा सिनेमा चांगला चालत नाही असा विश्वास मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीत असतानाच नटरंग हा सिनेमा नेमक्या याच दिवशी रिलीज झाला. नटरंग या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर एकच धमाका उडवला. एवढंच नाही तर हे वर्ष गाजलं ते नटरंग सिनेमामुळे. आतापर्यंत कोणत्याही मराठी सिनेमाचं संगीत इतकं गाजलं नसेल, इतका व्यवसाय त्यानं केला नसेल जितका व्यवसाय नटरंग सिनेमाच्या संगीतानं केलाय. नटरंगनी ह्या वर्षी आतापर्यंतच्या सर्व मराठी चित्रपटाच्या उत्पन्नाचे विक्रम मोडले. चांगलं आहे. ज्या एक चित्रपट ज्या चालतो ना तेव्हा सगळी इंडस्ट्री चालते. म्हणजे नटरंगचं हे असं आहे की नटरंगमधल्या गाण्यांवर आज ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम होतात. म्हणजे अमृता खानविलकर आणि सोनाली कुलकर्णी, आता दुबई चित्रपट महोत्सवामध्ये मला तेच पाहायला मिळालं की त्या दोघी नाचल्या. की आदल्या दिवशीच्या रात्रीच्या पार्टीमध्ये अप्सरा अलीवर मानसी नाईक नाचली आणि वाजले की 12 दीपाली सय्यद नाचली. म्हणजे एक हिट सिनेमा जी गाणी देतो ती ही गाणी ना इतरांना सुद्धा उपयोगी पडतात. नटरंग हा या वर्षीचा सर्वात जास्त व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेला चित्रपट आहे. पण एवढं यश कोणालाच मिळालं नाही. याचं कारण एक आहे, विषय चांगला होता, अतुल कुलकर्णीचा अभिनय, म्हणजे त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे अजय अतुल यांचं ठसकेबाज, लावणीबाज संगीत. पण नटरंगला मिळालेलं बॉक्स ऑफिसवरचं हे यश नंतरच्या सर्व सिनेमांना कॅश करता आलंच असं नाही. याला जशी मराठी प्रेक्षकांची मानसिकता कारणीभूत ठरली तेवढेच खुद्द सिनेमेही. कदाचित मला असं वाटतं की मराठी प्रेक्षक आहे ना, तो वर्षभरामध्ये एक मोजके 5-7 मराठी चित्रपट पाहतो आणि त्याला जे काय 5-7 मराठी चित्रपट पाहायचे होते ती गरज त्यांची जानेवारी-फेब्रुवारीमध्येच पूर्ण झाली. 1 जानेवारीला नटरंग आला, मग पुढच्या प्रत्येक शुक्रवारी मग त्याला शिक्षणाचा आयचा गो, झेंडा, हरिश्चंद्राची फॅक्टरी, विहीर, मग त्यांचं ते तो होता एक कॅटलॉग असतो की मला एवढे चित्रपट बघायचे, तो पूर्ण झाला. दरम्यान यावर्षी रिलीज होणाऱ्या मराठी सिनेमांची संख्या वाढली. मुंबई, पुणे तसंच ग्रामीण भागात जत्रांमध्ये झळकलेले सिनेमे पाहिले तर सुमारे 100 सिनेमे यावर्षी रिलीज झालेत. एखादा जीवा हा समजा मिडल क्लास साठी बनला असेल तर अग्निपरीक्षा हा जत्रातील ऑडियन्स साठी बनला. विहीर समजा एक समंजस प्रेक्षकांसाठी बनला असेल तर झेंडा ज्याला राजकीय सहमत आहे त्यांच्यासाठी बनला. शिक्षणाच्या आयचा गो हा थोडासा भडक होता, परंतु कुठेतरी तो विचारही करायला लावतो की शिक्षणाची जी काही पद्धत आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे, त्याच्यासाठी बनला. हरिश्चंद्राच्या फॅक्टरीने आपल्याला सिनेमाचा जन्म कसा झाला या काळामध्ये नेलं. म्हणजे जेव्हा चित्रपट निर्मितीची संख्या वाढते त्या सगळ्या प्रकारचे चित्रपट बनतात. तर चित्रपटाची निर्मिती वाढली त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे विषय देखील आले. ते हाताळण्यात कोणी यशस्वी ठरलं, कोणी अपयशी ठरलं. पेशंट 4 दिवसात परत जाणार. सिनेमांच्या संख्येबरोबरच यावेळी लक्षवेधी ठरले ते सिनेमातले विषय. सर्व स्तरावरच्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी यावर्षी सिनेमे रिलीज झालेत. विक्रम गोखलेंसारखा या माध्यमाची एक सवय आणि ओळख झालेला का अभ्यास झालेला माणूस ज्या दिग्दर्शनाकडे वळतो तेव्हा तो आपल्या पुढे काय मांडतो हे आपल्याला आघात पाहताना आपण त्या विक्रम गोखलेंच्या दृष्टिकोनातून आघातकडे बघतो. तर अशा काही घटना घडल्या की मी सिंधुताई सपकाळ हा अमराठी दिग्दर्शकाने, अनंत महादेवनसारख्या अमराठी साऊथ इंडियन दिग्दर्शकाने एका महाराष्ट्रीयन स्त्रीवर चित्रपट बनवला. हे सुद्धा कौतुक होत आहे. तुम्ही जबाबदार, ही शिक्षण पद्धती जबाबदार. याच विषयांमधल्या वैविध्यतेमुळे काही राजकीय वादळही उठलीत, ज्याच्या झळीपासून काही सिनेमे वाचू शकले नाहीत. तर मल्टीप्लेक्समध्ये जास्तीत जास्त मराठी सिनेमा दिसावा यासाठीचं राजकीय आंदोलन याचंच एक उदाहरण होतं. मला असं वाटतं की ह्या प्रश्नांसाठी प्रामुख्याने मराठी चित्रपट महामंडळाने सुद्धा तेवढाच पुढाकार घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला आपण राजकीय शक्ती, ताकद
याच्यावरच अवलंबून राहायला नको. ते आपल्याला आपल्या पाठीशी आहेत हे आनंदाचं आहे, परंतु आपल्या ज्या चित्रपटसृष्टीतल्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या या बाबतीत पुढाकार का घेत नाहीत? हे माझे दागिने. हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. असं असतानाही सिनेमांच्या या निर्मिती प्रक्रियेत राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकास्पद गोष्टी घडल्या, ज्यामुळे जगभरातल्या प्रेक्षकांना मराठी सिनेमांची दखल घेणं भाग पडलं. हरिश्चंद्राची फॅक्टरीचा आपल्याकडून ऑस्करसाठी पाठवला गेला, त्यामुळे श्वास नंतर हरिश्चंद्राची फॅक्टरी असा योग आला. त्यामुळे मराठी चित्रपट हा ऑस्करला पाठवण्याच्या योग्यतेचा आहे हे अघोषित झालं. हे अन्नभाषिकांमध्ये पोचलं, त्यामुळे अन्नभाषिक वर्ग सुद्धा मराठी चित्रपट पाहायला येऊ लागला. वीर तर बर्लिनला गेला, म्हणजे सामनानंतर 44 वर्षांनी आपला चित्रपट बर्लिनला गेला. आता जुनं वर्ष सरताना आणि नवीन वर्ष सुरू होताना कधीही न झालेलं एक फिल्मी सत्य प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. ती सुरुवात होते ती सचिनच्या दिग्दर्शनात महेश कोठारे. हे फार पूर्वीचे घडायला पाहिजे होतं, एक फिल्मी सत्य. त्या शेवटाने सुरुवात होते आणि हे सत्य घेऊन मराठी सिनेमा आता 2011ची नवी सुरुवात करतोय. मराठी सिनेमांचा या वर्षातला आपण लेखाजोखा बघितला. माय नेम इज 2010 मध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पण ब्रेक नंतर आपण सफर करणार आहोत ती म्हणजे बॉलिवूडची. पण आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर माय नेम इज 2010 या आमच्या खास कार्यक्रमात तुमचं स्वागत. आणि आता पाहूयात या वर्षातील बॉलिवूड का हालचाल. 2010 हे वर्ष बॉलिवूडसाठी फारसं चांगलं नव्हतं. बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमे घवघवीत यश मिळवू शकले नाहीत आणि जवळपास 30 सिनेमांपैकी फक्त 6 सिनेमांनीच इंडियन बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवली आहे. तर मग एक नजर टाकूया बॉलिवूडच्या टॉप हिट सिनेमांवर. दबंग, गोलमाल 3, हो सकता है माय नेम इज खान, थोड़ा सा अलग लगो. राजनीति,